चांदीवालांनी त्यांच्या अहवालामध्ये कधी कुणाला क्लीन चिट हा शब्द सुद्धा वापरला नाही हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। वाजे हा मुळात कोण? एक पी आय। परमवीर सिंग कोण? कमिशनर। तर परमवीर सिंगाला सुद्धा वाजे चालवायचा हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। जस्टिस चांदीवाल यांनी एबीपी माझाला जी मुलाखत दिली आहे त्यामध्ये अनेक गंभीर गौप्यस्फोट त्यांनी केलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी संजय सिरसाट आपल्या सोबत आहेत। देशमुख आणि वाजेकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलंय। शपथपत्रात वाजेनं अजित पवार शरद पवारांची देखील नावं घेतली होती, पण नाव घेणाऱ्याचे मनसुबे ओळखून रेकॉर्डवर नाव घेतली नाहीत असं चांदीवाल म्हणतात। वाजे असेल किंवा त्याचे इतर साथीदार, वाजे हा मुळात कोण? तो शिवसेनेचा उपनेता जो सेना भवनमध्ये बसायचा आणि मग त्याला जेव्हा सर्व्हिसमध्ये घेतलं त्यांनी पहिलं काम काय केलं तर फडणवीसाला अटकवण्याचा प्रयत्न केला। परंतु हे बाकीचे जे शरद पवार असेल किंवा अजितदादा असेल हे सपोर्टिंग नाव आहेत, म्हणजे कन्फ्युजन तयार करण्यासाठी त्यांनी केलेला प्रयोग होता। म्हणून मला वाटतं जस्टिस चांदीवालनी ते रेकॉर्डवर घेतले नाहीत आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होता। चांदीवालांनी त्यांच्या अहवालामध्ये कधी कुणाला क्लीन चिट हा शब्द सुद्धा वापरला नाही हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। परंतु हे जे अनिल देशमुख आणि इतर लोक जे आम्ही निर्दोष सुटलो किंवा आमच्यावर कोणते आरोप नाहीत असं जे सांगतायत ते सगळं बनावट आहे, खोटं आहे। आता हे स्वतः चांदीवालांनी सांगितल्यामुळं यावर तुम्हाला विश्वास हा ठेवावाच लागेल। आता असं म्हटलं क्लीन चिट नाही, उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत अशी टिप्पणी त्यांनी केली आहे। योग्य साक्षी पुरावे पुढे येऊ दिले नाहीत। जर आले असते ना तर ज्यांनी आरोप प्रत्यारोप केले ते आणखीन अडकले गेले असते आणि म्हणून त्यांनी आताही जर सरकारने ही केस ओपन केली तर ती मला वाटतं मग ह्यांना अडचणीत आणेल। ओपन होऊ शकेल ही केस? करता येईल, करायला काय हरकत आहे? सरकारच्या मनावर आलं तर सरकार काही करू शकते। तुमचं सरकार आलं तर हे पुन्हा ओपन होईल? करायला पाहिजे। खऱ्या अर्थानं असे गुन्हे करणे किंवा असं एखाद्यावर आरोप प्रत्यारोप करणे हा गंभीर प्रकार आहे। याच्यामुळं सार्वजनिक जीवनामध्ये त्यांची सुद्धा व्हॅल्यू किंवा त्यांची असलेली इमेज याला धक्का बसतो। वाजे परमवीर देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाजेनं साक्ष फिरवली अशा प्रकारचं देखील चांदीवाल यांनी प्रतिक्रिया दिली। वाजे हा मुळात कोण? एक पी आय। परमवीर सिंग कोण? कमिशनर। पी आय आणि कमिशनरचा जो काही गॅप आहे तो गॅप इथं नव्हताच। तर परमवीर सिंगाला सुद्धा वाजे चालवायचा हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। म्हणून वाजे बोले आणि पोलीस दल आले असा प्रकार त्या काळामध्ये घडत होता आणि ह्याचे सूत्र सर्व या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या हातात होते। कोणत्या? आता कोणत्या पक्षाचा उपनेता होता? तो उबाटा गटाचा उपनेता होता आणि त्याला हाताशी धरून हे सर्व कार्यक्रम केले। तुम्हाला त्या अंबानीच्या घरामध्ये असलेलं घराखाली झालेला बॉम्बस्फोट हा त्याच्याच माध्यमातून घडला गेला। एक ते हिरेन शहाचा मृत्यू हा त्याचाच प्रकार होता। म्हणून अशा अनेक घटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर कनेक्ट आहेत। सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाल्याचं देखील चांदीवाल म्हणतात। निश्चित झालेले आहेत। हे जर सत्य बाहेर आलं असतं ना तर हे काही लोक जेलमध्येच दिसले असते, आजही ते बाहेर नसते। त्यांनी एक आणखी असंही म्हटलंय की यातल्या जर ज्या सत्य बाबी आहेत त्या जर पुढे आल्या तर त्या कुठल्याच सरकारला परवडणाऱ्या नाहीत। निश्चित त्यांना परवड बघा, हे परवडण्यासारखं नाही। गुन्हे हे गुन्हे असतात। मग त्याच्यात जो गुन्हेगार असेल ना त्याला जेलमध्ये जावं लागतंच ना। मग त्यासाठी आपण कॉम्प्रोमाइज का करायचं? मला वाटतं याचं सखोल एकदा चौकशी झाली पाहिजे। धन्यवाद। हे होते संजय सिरसाट आणि चांदीवाल आयोगावरची त्यांचीही मुलाखतीवरची त्यांचीही प्रतिक्रिया होती। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।